नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहे ते देण्यात आलेले आहे। एकूण 50 गुणांचा पेपर आहे। 40 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांची तोंडी परीक्षा। अगोदर तोंडी चाचणीसाठी परिच्छेद दिलेला आहे। तो परिच्छेद ऐकायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत 5 गुणांसाठी। व्हिडिओ थांबवून परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे। परिच्छेदावर आधारित अ प्रश्न, दिलीप कशातून प्रवास करत होता ते सांग। 1 गुणासाठी आहे। दिलीप जादूच्या होडीतून प्रवास करत होता। आ प्रश्न, प्रवास करताना दिलीपने पाहिलेले दृश्य तुझ्या शब्दात सांग। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। तुम्ही जर उतारा वाचला तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर लिहिता येईल। उत्तर थोडे मोठे येईल त्यामुळे मला तिथे लिहिता आले नाही। ई प्रश्न, दिलीपला दिसणाऱ्या नद्या कशाप्रमाणे भासत होत्या? चांदीच्या तारांप्रमाणे। ई प्रश्न, उतार्यात समर्पक शीर्षक सांग। प्रश्न दुसरा, खालील सूचनेनुसार कृती कर। एकूण 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील अ प्रश्न आहे, खालील उतार्याचे प्रकट वाचन कर। जर दिलेल्या उतार्याचे प्रकट वाचन केले तर तुम्हाला त्या ठिकाणी 3 गुण मिळतील। आ प्रश्न, वरील उतार्याच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे सांग। 1. उतार्यात आलेल्या पात्रांची नावे सांग। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। तनया, आई। दुसरा प्रश्न, तनयाच्या आईची नजर वर्तमानपत्रातील कशाच्या जाहिरातीवर होती? उत्तर, तनयाच्या आईची नजर वर्तमानपत्रातील पुस्तक प्रदर्शनाच्या जाहिरातीवर होती। आता लेखी चाचणीवर आधारित प्रश्न। प्रश्न तिसरा, खालील सूचना फलकाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 6 गुणांसाठी आहे। बघा, तुम्ही सूचना फलक व्यवस्थित वाचला तर सर्व प्रश्नांची उत्तरे ही तुम्हाला सूचना फलकामध्येच मिळतील। अ प्रश्न, सूचना फलक कोणासाठी आहे ते लिही। 1 गुणासाठी आहे। उत्तर, सूचना फलक सहजीवन सोसायटीतील रहिवाशांसाठी आहे। आ प्रश्न, सूचना फलकात खालीलपैकी कोणता मुद्दा नाही त्या पर्यायाला गोल कर। 1 गुणासाठी आहे। सूचना फलकामध्ये चौथा पर्यायाचा मुद्दा नाही आहे, पाणी विकत आणणे, म्हणून आपण चौथ्या पर्यायाला गोल केले आहे। ई प्रश्न, सूचना फलकावरील सूचना कोणत्या दिनांकास देण्यात आली आहे ते लिही। 1 गुणासाठी। त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे 10 मार्च 2025। ई प्रश्न, सहजीवन सोसायटीतील रहिवाशांना किती दिवस पुरेल असा पाणीसाठा करून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे ते लिही। 2 दिवस। सहजीवन सोसायटीतील रहिवाशांना 2 दिवस पुरेल असा पाणीसाठा करून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे। उ प्रश्न, पाणी वाचवण्यासाठी कोणतेही 2 उपाय लिही। 2 गुणांसाठी। पाणी जपून व काटकसरीने वापरावे। 2. झाडे लावावीत। प्रश्न चौथा, खाली दिलेली माहिती वाच व सूचनेनुसार कृती पूर्ण कर। 4 गुणांसाठी आहे। या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। किल्ला बनवणे उपक्रमात तुझ्या गटाने सुंदर किल्ला बनविला। सर्वांनी गटाचे कौतुक केले। आता तुला तुमच्या गटाने किल्ला कसा बनवला ते सर्वांना सांगण्यासाठी भित्तीपत्रक तयार करायचे आहे। खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे भित्तीपत्रक तयार कर। या ठिकाणी भित्तीपत्रक तयार केलेले आहे। 1. बनविलेल्या किल्ल्याचे नाव रायगड किल्ला। 2. किल्ला बनवण्यासाठी वापरलेले साहित्य लाल माती, पाणी, रंग। आणि तिसरा मुद्दा आहे किल्ला बनवण्याची कृती। सर्वप्रथम माती भिजवून घेतली, नंतर त्याला किल्ल्याचा आकार दिला, तटबंदी करून घेतली, 2 दिवस सर्व सुकायला ठेवले आणि किल्ला तयार झाला। प्रश्न 5वा, खालील प्रसंग वाच व संवाद लिही। एकूण 4 गुणांसाठी आहे। परीक्षा संपल्यावर तुला मामाच्या गावी जायचे आहे हे तू आईला सांगत आहेस अशी कल्पना कर व त्या प्रसंगी तुझ्यात व आईमध्ये होणारा संवाद लिही। तू
आई, आज माझी परीक्षा संपली आहे. आई, हो, मग सुट्ट्यांमध्ये तुझा काय करण्याचा विचार आहे? तू, मला मामाच्या गावाला जायचं आहे. आई, समर कॅम्प लावूया. तू, आई, समर कॅम्पपेक्षा मामाच्या गावाला जाण्यात खूप मज्जा आहे. आई, ठीक आहे. तू, थँक्यू आई. प्रश्न 6 सूचनेनुसार उत्तरे लिही. एकूण 6 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न, चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारे एकवचनी व अनेकवचनी शब्द शोध. त्यापैकी प्रत्येकी एक शब्द योग्य त्या ठिकाणी लिही. एकवचनी शब्द आहे टोपली आणि अनेकवचनी शब्द येतो टाळ्या. आ प्रश्न, खालील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील योग्य क्रियापद लिही. 2 गुणांसाठी आहे. कंसात क्रियापद दिलेले आहे. आपल्याला योग्य क्रियापदाचा उपयोग करायचा आहे. 1. बेटावर अनेक फळांची झाडे होती. 2. जंगलात अनेक पक्षी राहत होते. प्रश्न 7 खालील सूचनेनुसार कृती कर. 2 गुणांसाठी आहे. कंसातील योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही. आरोही, तू किती सुंदर नृत्य करतेस. आरोही पुढे स्वल्पविराम, तू किती सुंदर नृत्य करतेस, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न 8 खाली दिलेला शब्द वापरून प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. 2 गुणांसाठी. 1 आहे अंतर. घरापासून शाळेचे अंतर किती? 2. अंतराळ. सुनीता विल्यम्स अंतराळवीर आहे. प्रश्न 9 खालील चित्राचे निरीक्षण कर व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 6 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न, चित्राचा विषय कोणता आहे ते लिही. उत्तर आहे पतंग उडवणे. आ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. पतंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही 4 साहित्यांची नावे लिही. कागद, काडी, फेविकॉल, कात्री. ही प्रश्न, वरील चित्राचे वर्णन 4 ते 5 वाक्यात तुझ्या शब्दात लिही. 3 गुणांसाठी आहे. उत्तर, चित्रामध्ये मुले पतंग उडवताना दिसत आहे. मकर संक्रांतीच्या सणाला लहान मुले तसेच मोठी माणसे पतंग उडवतात. शर्यत लागते. लहान मुले हा खेळ उत्साहात खेळत असतात. पुढे आहे प्रश्न 10 खालील कविता वाच व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 5 गुणांसाठी आहे. या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. झाडाचं हलतं पान, आजीची डुलते मान. झाडाचं पान सळसळतं, आजीचं हसणं खळखळतं. झाडाला येतात फळे, आजीजवळ खाऊ मिळे. फुले फुलतात झाडाला, गोष्टी येतात आजीला. झाडातून शीळ येते, आजी अंगाई गाते. झाडाची सावली जशी तशीच आजीची कुशी. सारखी कामात असते, कोण जाणे कशी झोपते. एकदा म्हणालो तिला, झोप नाही येत तुला. हसली अन म्हणाली, अरे झाड कधी झोपतं का रे. विजया जहागीरदार. अ प्रश्न, कवितेत आजीची तुलना कोणाशी केली आहे ते लिही. उत्तर, कवितेत आजीची तुलना झाडाशी केली आहे. आ प्रश्न, कवितेतील आजीचा प्रेमळपणा दर्शवणाऱ्या कृती. आजी खाऊ देते, आजी गोष्टी सांगते, आजी अंगाई गाते, आजी नेहमी कामात असते. प्रश्न 11 खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 7 ते 8 ओळीत गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे. 5 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी मुद्दे देण्यात आलेले आहे. एक गाव, त्याभोवती दाट जंगल, जंगलात विविध प्राणी व पक्षी. एक शिकारी, दाणे टाकणे, दाण्यांच्या मोहाने पक्ष्यांचे जाळ्यात अडकणे, सुटकेसाठी धावा, कावळ्याचा सल्ला, मिळून उडण्यास सांगणे, कावळ्याचा सल्ला ऐकणे, उंदीर मदतीस येणे, पक्ष्यांना जाळ्यातून मुक्त करणे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.